आम्ही आमच्या मित्रपक्षाने उमेदवार न दिल्यास आम्ही उमेदवार देऊ या भूमिकेच्याच अनुषंगाने आमची तिथली उमेदवारी आहे। आणि लोकशाहीला वाचवण्यात या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दी ही बाजूला ठेवून निवडणुका अनपोज करण्याचा भारतीय जनता पक्षाचा एक विकृत पॅटर्न जो 5 महिन्यापूर्वी गाजला होता, त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर टीकेचं झोन उठवलं होतं। कुठे कॉलर पकडून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये विड्रॉल झाले, कुठे आर्थिक व्यवहारातून झाले। आणि अशा वेळेस निकोप वातावरणामध्ये लोकशाहीच्या सोहळा म्हणून आपण निवडणुकांकडे बघितलं गेलं पाहिजे होतं। ही जी भूमिका होती त्याच भूमिकेवर आम्ही आज ठाम आहोत। साताऱ्याच्या प्रकरणात मित्रपक्षांच्या मंत्र्यांना ठोकून काढण्याचं, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाकरता न जाण्या इतपत आता भारतीय जनता पक्षाची बदल केलेली आहे। त्यामुळे आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगाने आहे। आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगाने चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं। आमच्या उमेदवारांनी, बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे, ती पक्षाची भूमिका आहे। जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू। कारण हा थेट आता परिपक्वतेच्या अनुषंगानं, प्रगल्भतेच्या अनुषंगानं हा मुद्दा स्थिरावला आहे। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की बारामतीमध्ये दीर्घकाळ, जवळपास 40 वर्ष त्या ठिकाणी आमचा उमेदवार लढलेला नाही। असं असताना आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असणे, आमचे तिथे नेते असणे, आम्हाला तब्बल 6 लोकांनी अर्ज मागणे ही भूमिका असेल। आणि एवढंच नाही तर बारामती सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आमचं काँग्रेसचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाला नियमित त्या ठिकाणून कारभार चालतो। त्यामुळे आमची काँग्रेस ही बारामतीतही जिवंत आहे, तिचा डाऊनफॉल होण्याचा कुठेही प्रश्न नाही। आणि सविनय राजकारण करणं हा काँग्रेसचा असणारा एकंदरीत मूळ गाभा आहे। त्यामुळे आम्ही कोणाला नष्ट करण्याच्या अनुषंगानं, इतर करण्याच्या अनुषंगानं आम्हाला ती भूमिका मान्य नाही। पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळात गैर काँग्रेसी 6 लोकांना मंत्रिमंडळात थेट स्वरूपात स्थान देत असताना सर्व विचारधारा या जिवंत राहिल्या पाहिजे आणि नागरिकांना कोणती विचारधारा योग्य आहे हे ठरवण्याच्या अनुषंगाने अधिकार दिला पाहिजे। ही असणारी जी भूमिका आमची काँग्रेसची होती तीच आजही आहे, तोच आमचा वारसा आहे आणि तेच आमचे संस्कार आहेत।